हाय. तर माझं शिफ्टिंग सुरू आहे सध्या आणि माझं बरंचसं सामान इथं आहे. सगळी कपडे, सगळे साड्या वगैरे, परत माझी मेकअपची पूर्ण व्हॅनिटी आहे. माझं पार्लरचंही सगळं साहित्य आहे. परत आहे मॅट्रेस वगैरे, डेकोरेशनचं सामान वगैरे आहे. छोटे बॉक्सेस पण आहेत, जे की मी युजफुल होते माझे बॉक्सेस. पण छोट्या-छोट्या गोष्टी भरपूर आहेत. सिलेंडर पण होता, पण सिलेंडर काकींचा होता. काकींनी सिलेंडर काढून नेलं. त्यांना पाहिजे होता मे बी. तसं पण मी सांगितलंच होतं काकींना, की एवढ्या महिन्याच मी राहणार आहे. मग अं, मला सुचत नाही की मी एका फेरीमध्ये काय-काय नेऊ, कारण कोणी हेल्प करायला पण नाहीये. बघूयात आता आज मला किती सामान घेऊन जाता येणार आहे. सामान काही जास्त फालतू पण नाहीये. माझं डेलीची कपड्याचे यूज करायची, जे की मी नेहमी यूज करते. आणि तरी पण असं वाटतं ना, की चल फेकून देण्यापेक्षा कधी ना कधी उपयोग. हे माझं जरा याच्यामध्ये सगळं माझं मेकअपचं सामान बसवलंय मी. तरी पण अजून माझ्या हे पण 2 गोष्टी आहेत. लेहेंगा आहे, त्याच्यामध्ये साड्या येतात आणि अजून ही बॅग आहे. परत हे रिंग लाईट वगैरे पण आहे, जे की हे पण पाहिजे मला. हे तर महत्वाचं आहे. माझं रेकॉर्डिंग करायचं व्हॉइसचं माईक आहे. परत माझी ती पण बॅग आहे. त्याच्यामध्ये दाखवते. याच्यामध्ये माझं सगळं म्हणजे सगळं मशिनरी वगैरे आहे. त्याच्यात माझं सगळं पार्लरचं सामान वगैरे, मशीन्स वगैरे आहेत. हे माझं हा माझा काय टेंट आहे. मी मध्ये ट्रॅव्हल करत होते. तर चार्जर वगैरे इथून शिफ्टिंग करायचं तर माझ्याकडे तर व्हॅलिड काहीच रिझन नाही. पण मला जसं हवं आहे तसं नाहीये. मी भरपूर दिवसापासून इथं राहिले. छान वाटलं. शेजारच्या काकी, खालच्या काकी पण एकदम सपोर्टिव्ह किंवा बोलायला वगैरे चांगल्या होत्या. पण मला नाही राहायचं इथं. मी काही इथे जास्त नाही शूट करणार. तेवढंच सांगून म्हणजे जेवढं सांगता आलं, जेवढं बनवता आलं तेवढं बनवणार आहे. कारण मला थोडासा चेंजेस हवा आहे, थोडासा बदल हवा आहे. म्हणून मी शिफ्टिंग करत आहे. बाकी काहीच नाही. व्हॅलिड रिझन. हाय.